नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मागच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ क्रमांक 1 त्यामध्ये दिशाज्ञान बुद्धिमत्ता चाचणी या विषयामधील दिशाज्ञान हा घटक घेतलेला होता आणि त्यालाच अनुसरून त्याच्याच माध्यमातून आपण दिशाज्ञान या प्रकरणामधील दिशाज्ञान या प्रकरणामधील भाग क्रमांक 2 म्हणजे डायरेक्ट प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात कशा प्रकारे प्रश्न सोडवले जातात दिशाज्ञान या घटकावर एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। तर बघा, प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे। खूप सोपा प्रश्न आहे, कारण या प्रकरणाची सुरुवात आपण सोप्या प्रश्नांनीच करणार आहोत, म्हणून खूप सोपा प्रश्न घेतलेला आहे। सोपा आहे परंतु थोडा फिरून आहे। तर याला कशा प्रकारे सॉल्व करायचं तर हे आपण बघू। बघा, सागर हा पूर्वेकडे चालू लागला। सागर हा पूर्वेकडे चालू लागला। काही वेळाने तो, कोण? सागर, उजवीकडे वळून चालू लागला। त्याच्यानंतर तो डावीकडे तोंड करून 2.5 किलोमीटर पुढे गेला। तर सागर कोणत्या दिशेला जात आहे? बघा, सागर हा पूर्वेकडे चालू लागला। कुठे? पूर्वेकडे। पूर्व दिशा कोणती? मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते संकल्पना समजून घेतलेल्या होत्या। एक असं सर्कल वगैरे काढलेलं होतं आणि 8 + 2 अशा 10 दिशा आपण समजून घेतल्या होत्या। कशा कशा प्रकारचा कोण होतो, किती किती अंशाचा कोण होतो हे पण आपण त्या संकल्पनाच्या माध्यमातून समजून घेतलं होतं। तर सर्वांना माहीतच आहे पूर्व दिशा। बघा, या ठिकाणी असं जर आपण उभं राहिलो तर जो आपला उजवा हात असतो त्या हाताला पूर्व दिशा पकडायची असते। तर बघा, आता आपण सोप्या भाषेत, खूप सोप्या भाषेत या ठिकाणी सॉल्व करण्याचा प्रयत्न करू। बघा, सागर हा पूर्वेकडे चालू लागला। पूर्वेकडे बघा, कोणत्या हाताच्या दिशेला? या हाताच्या दिशेला कोणती दिशा आहे? कोणती आहे? पूर्व। सागर हा, या ठिकाणी डॉट घ्यायचा। सागर हा पूर्वेकडे चालू लागला। काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला। तर सागर हा पूर्वेकडे असा चालतो आहे। सागर हा पूर्वेकडे असा चालतो आहे। तिथं काही वेळ असा थांबला तो आणि उजवीकडे वळतो। कुठं वळतो? उजवीकडे। आता चालत असताना हा त्याचा उजवा हात आहे, मग तिथं तो त्याच्या हाताच्या उजवीकडे वळतो। असा त्याच्या हाताच्या उजवीकडे वळतो। बघू आता पुढे, इथपर्यंत आला। आता हा इकडे, त्याची दिशा कुठे आहे? हा आपण डायग्राम काढला, त्याची उजवीकडे वळाला तो, त्याची दिशा कुठे येईल? आता इकडे, या खालच्या साईडला येईल। कुठे येईल? खालच्या साईडला। पुढे काय म्हणतो बघा, उजवीकडे वळून चालू लागला। परत असा आला आणि उजवीकडे वळून परत काय करू लागला? चालू लागला। असा चालू लागला। परत त्या ठिकाणी असा थांबला। नंतर तो डावीकडे तोंड करून, बघा आता या ठिकाणी तो असा चालू लागला। कुठं? त्याच्या उजव्या साईडला। या ठिकाणी दिलेला आहे उजव्या साईडला तो त्याच्या असा चालू लागला। या ठिकाणी आला तो असा 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 इथपर्यंत आला। इथपर्यंत आलेला आहे। उजवीकडे वळून चालू लागला म्हणजे इथपर्यंत आलेला आहे, बरोबर। त्याच्यानंतर तो
डावीकडे तोंड करून, नंतर तो आता या ठिकाणी असा आलेला आहे तो, मग नंतर डावीकडे तोंड करून कोणाच्या, त्याच्या हाताच्या डावीकडे कोणता येईन, हा हात, मग इकडे असा वळीन तो, वळला, वळल्यानंतर परत तो काय म्हणते पुढे 2.5 किलोमीटर, 2.5 किलोमीटर म्हणजेच काय 2.5 किलोमीटर पुढे गेला, चालला परत. कोणत्या दिशेला, कोणती दिशा येईल, ही, चालला परत कुठं 2.5 किलोमीटर परत चालला. त्याच्यानंतर या ठिकाणी तो थांबला. मग पुढे काय म्हणते, तर सागर, तर सागर कोणत्या दिशेला जात आहे. बघा ही कोणती दिशा आहे, सुरुवातीला कोणत्या दिशेला जात होता, पूर्वेला. कोणत्या दिशेला जात होता सुरुवातीला, पूर्वेला. त्याच्यानंतर इकडे त्याच्या हाताच्या तो डावीकडे वळला, वळून या ठिकाणी थांबला आणि परत पूर्वेकडे जाऊ लागला. किती किलोमीटर, 2.5 किलोमीटर जाऊ लागला, म्हणजेच काय 2.5 किलोमीटर जाऊ लागला. आणि नंतर मग त्याने त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, तर सागर हा कोणत्या दिशेला जात आहे. ही कोणती दिशा आहे, परत त्याचा प्रवास चालूच आहे. आता या ठिकाणी 2.5 किलोमीटर हे आलेलं आहे, हे कशासाठी टाकलाय, या प्रश्नामध्ये गुगली कशी फिरीन, या प्रश्नामध्ये गुगली कशी फिरीन, विद्यार्थ्यांना चकवा कसा दिला जाईल, त्याच्यासाठी 2.5 किलोमीटर असं या ठिकाणी फक्त टाकलेलं आहे. कशासाठी, चकव्यासाठी टाकला आहे. बाकी या 2.5चा कोणता संबंध या ठिकाणी येत नाही. आता हा शेवटी प्रश्न तोच विचारतोय तो, की कोणत्या दिशेला जात आहे, त्याची जी क्रिया आहे ते जाण्याची चालूच आहे. मग कोणत्या दिशेला जात आहे तो, कोणत्या दिशेला जात आहे, पूर्वेकडे. सुरुवातीलाही पूर्वेकडे जात होता, फक्त त्या ठिकाणी थोडा टर्न घेतला आणि आणखीन एक टर्न घेतला. मग कोणत्या दिशेला जात आहे तो, पूर्वेकडे, पूर्वेकडे. तर काय येईल याचं उत्तर, पूर्व दिशा. काय येईल याचं उत्तर, पूर्व दिशा. तर हा बेसिक एक प्रश्न आपण या ठिकाणी घेतला, खूप सोप्या भाषेत घेतला हा प्रश्न या ठिकाणी. तर आता दिशाज्ञान या टॉपिकवरती असेच आपले प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात व्हिडिओ येणार आहेत. तर आज थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.